नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला गेला। पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रथमच सत्ता स्थापन करणार आहे। भाजपच्या विजयामागची अनेक कारणं सांगितली जातात। त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे भाजपने ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत महिला असुरक्षिततेचा मानलेला मुद्दा महत्त्वाचा ठरला। 2024 साली कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टर सोबत झालेल्या घटनेवरून भाजपने राज्यभर रान पेटवले। ममतांच्या सरकारमध्ये महिला किती असुरक्षित आहेत हे लोकांना पटवून दिलं गेलं। मात्र ज्या राज्यात भाजपची सरकार आधीपासूनच कार्यरत आहेत तिथल्या महिला किती सुरक्षित आहेत यावर मात्र कोणीही बोलताना दिसत नाही। महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर पुरोगामी महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख देशभर आहे। परंतु आज याच महाराष्ट्रातून जी आकडेवारी समोर येते ती पाहून डोकं सुन्न होते। आपल्या घरातल्या लेकी सुना सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली। नुकत्याच समोर आलेल्या NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीने महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या चिंधड्या उडवल्या आहेत। आज आपण या आकडेवारीचे भयावह वास्तव आणि पुण्यातील नसरापूर सारख्या घटनांच्या माध्यमातून राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा यावर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। NCRBच्या 2023-24च्या अहवालानुसार महाराष्ट्रात महिला आणि बालकांवरील अत्याचाराचा आलेख हा सातत्याने चढता आहे। 2023-24 मध्ये महाराष्ट्रातून तब्बल 48,287 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत। याचा अर्थ असा की आपल्या राज्यात दररोज सरासरी 132 मुली गायब होत आहेत। ही संख्या देशात सर्वाधिक आहे। महाराष्ट्रात वर्षाला सरासरी 3,000 बलात्काराच्या घटना नोंदवल्या जातात। त्याहून भीषण म्हणजे 2200 पेक्षा जास्त केसेस अशा आहेत जिथे बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे। दिवसाला 8 ते 10 महिलांवर अत्याचार होत आहेत। 2023-24 मध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत 8,340 गुन्हे नोंदवले गेले, म्हणजे दिवसाला आपल्या आजूबाजूला 23 ते 25 मुलामुलींचे लैंगिक शोषण होत आहे। यात फक्त मुलीच नाहीत तर सुमारे 150 ते 200 लहान मुलांचा देखील तेवढाच समावेश आहे। आकडेवारीच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण अशा प्रत्यक्ष घटना पाहतो तेव्हा मन थरारतं। पुण्याच्या नसरापूरमधील अंगावर काटा आणणारी घटना आठवा। एका निरागस चिमुरडीवर झालेला अत्याचार हा केवळ एका कुटुंबावरचा आघात नाही तर तो संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवरचा डाग आहे। शहराच्या इतक्या जवळ जिथे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क असणे अपेक्षित आहे तिथे अशा घटना घडतातच कशा? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही का? नसरापूरची घटना ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अपयशाचे एक जिवंत उदाहरण आहे। अशा घटना घडल्यानंतर आपण मेणबत्त्या पेटवतो, मोर्चे काढतो, परंतु त्या चिमुरडीचे उद्ध्वस्त झालेलं आयुष्य कोण परत देणार? आपल्या समाजात पेडोफिलिया या मानसिक विकाराने ग्रस्त अनेक लोक फिरत आहेत। हे लोक मानसिक दृष्ट्या आजारी आहेत, परंतु त्यांच्या मनात असलेल्या हिंसक प्रवृत्तीचा बळी आपल्या मुली ठरत आहेत। दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याकडे अशा विकृत प्रवृत्तींना गुन्ह्याआधीच ओळखणारी किंवा रोखणारी कोणतीही प्रिव्हेंटिव्ह सिस्टम नाही। जोपर्यंत गुन्हा घडत नाही तोपर्यंत पोलीस काही करू शकत नाहीत आणि गुन्हा घडल्यानंतर केवळ आरोपीला पकडणे म्हणजे न्याय असे मानले जाते। शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी मुलांच्या सुरक्षेसाठी अर्ली वॉर्निंग सिस्टम का नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आजकाल एक नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे, आरोपीची जात बघून प्रतिक्रिया देणे। जर आरोपी एका विशिष्ट जातीचा असेल तर त्या जातीच्या लोकांनी गुन्ह्याची जबाबदारी घ्यावी का? किंवा एखाद्या जातीच्या आरोपीला पाठीशी घालणे हे पीडितेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे नाही का? जर आपण खरंच इतके न्यायप्रिय आहोत तर महाराष्ट्रात अनुसूचित जाती आणि जमातींवरील 15,000 पेक्षा जास्त प्रलंबित खटल्यांवर आपण का बोलत नाही? हे खटले वर्षानुवर्षे कोर्टात धूळ खात पडून आहेत। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कधी काम करणार आहोत? राज्य सरकार म्हणतंय की आम्ही कठोर कायदे करत आहोत, शक्ती कायदा आणत आहोत, पोलीस भरती करत आहोत, परंतु प्रत्यक्षात अशा घटनांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही।
लाडकी बहीण ही योजना राबवतानाच ती बहीण सुरक्षित कशी राहील याची जबाबदारी कोणाची? दुसरीकडे विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर तुटून पडले आहेत। राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप केला जातोय। परंतु प्रश्न हा आहे की जेव्हा विरोधक सत्तेत होते तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती का? दोन्ही बाजूंकडून फक्त आरोप प्रत्यारोप होतात, परंतु सामान्य माणसाला हवी असलेली सुरक्षा मात्र कागदावरच राहते। एनसीआरबीची ही आकडेवारी फक्त आकडे नाहीत, नंबर्स नाहीत, तर त्या जिवंत व्यक्ती आहेत, कोणाची तरी मुलं आहेत। जोपर्यंत आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन गुन्हेगाराला कठोर शिक्षा आणि पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती पावलं उचलत नाही, तोपर्यंत हे चित्र कधीच बदलणार नाही। नसरापूर असो वा बदलापूर, जोपर्यंत नराधमांना कठोर शासन केले जात नाही आणि समाजातून ही विकृतीच नष्ट केली जात नाही, तोपर्यंत आपला महाराष्ट्र सुरक्षित म्हणता येणार नाही। मात्र या वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण? सरकार, पोलीस की आपली सामाजिक उदासीनता? यावर देखील चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे।